गुड मॉर्निंग गाईज. सो आज आम्ही बराच दिवस प्लॅन करत होतो कुठेतरी रिसॉर्ट मध्ये जायचा, कारण फॅमिली पण आलेली माझी. सो आम्ही खूप रिसर्च केला, बट असं काय बोलू शकतो आपण, अफोर्डेबल आणि मनासारखा भेटत नव्हता. तो युट्यूब लावून बरेच कारण की कमी सर्च टाइम केले. मध्ये बघत होतो आणि थोडा वीकेंड काइंड ऑफ आलाय, सो Right. जास्त एक्सपेन्सिव्ह होते. सो आम्हाला थोडं कसं एक बजेट मध्ये पण आणि एक थोडं असं लक्झरी म्हणजे छान डिसेंट हा. असा विला हवा होता. सो फायनली काल आम्ही रिटर्न येत होतो ट्रॅव्हलिंग करून, तर ह्याने एक फाइंड आउट केला. सो फायनली आम्ही कर्जत मध्ये एक विला बुक केलाय. छान आहे. त्याचे डिटेल्स आम्ही तुम्हाला सगळ्या फर्स्ट असं ब्लॉग असेल ज्याच्यात आम्ही ना स्टे अकोमोडेशन त्याचं काय आहे, आणि काय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स किंवा जो काही एक्सपेन्स होईल ना तो आम्ही इन डिटेल देणार आहे. आम्ही काय काय इन्क्लूड केलंय, काय एक्सक्लूड केलंय, त्यांचे रूम्स कसे आहेत, जो काही ऑनेस्ट रिव्ह्यू असणार आहे तो आम्ही देणार आहे. म्हणजे असे आम्ही जस्ट नॉर्मल रूम टूर वगैरे असं दिलेलं आहे, कधी पण स्टे केलाय तर. पण हा याचा आम्ही विचार केला की असं एकही आम्ही ब्लॉग बनवला नाहीये ज्याचा आम्ही डिटेल आणि कोणालाही युजफुल होईल असं पटकन, म्हणजे जर कोणाला सर्च करायचं, कारण की काल आम्ही सर्च करत होतो, आम्ही जे जे टाकत होतो तर आम्हाला रिअलाइज झालं अरे असे बरेच लोक असतील जे सर्च करत असतील. सो आपण एक असा युजफुल, आता ऑलमोस्ट पावसाळा वगैरे पण चालू होईल, कारण आम्ही बरेच व्लॉग बघितले ना, तर त्यात प्राइस वगैरे कमी लिहिलेला आहे. म्हणजे ते लोक काय करतात की जे थंबनेल वर असतात ते प्राइस वेगळी असते, राईट, आणि जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा काहीतरी वेगळंच येतं. सो आम्हाला तसं काही करायचं नाहीये. आम्ही जे काही असेल ते ऍक्च्युअल प्राइस वगैरे शो करू. आणि जे बुकिंग केलंय ना आम्ही त्याचं पण हे दाखवू तुम्हाला, मोबाईलवर जे बुकिंग वगैरे झालंय. आणि प्लस थोडस 9-10 लोकांचं आता आम्ही कारण माझी फॅमिली पण एंटायर बरोबर आहे. सो त्या हिशोबाने आम्ही 8 लोकांचं ऍक्च्युअली हे केलंय. आता एक एक्स्ट्रा आहे, त्याच्यात असं ऑप्शन असं नव्हतं ना काहीतरी. सो बघू मग त्याचे ते एक्स्ट्रा किती घेतायत ते पण आम्ही तुम्हाला सांगू. असा इन्सिडेंट ऑलमोस्ट सगळीकडेच होत असणार आहे. हे इन्सिडेंट्स ना असे फॅमिली वगैरे असल्यावर ऑब्व्हियसली सगळ्यांसोबत होत असतील. सो म्हटलं हे पण आपण त्यांना सांगूयात की एक्स्ट्रा पर्सन असेल तर पर पर्सन ते लोक ऑब्व्हियसली काही चार्जेस घेतील किंवा काय असेल ते आम्ही इन डिटेल सांगू. सो आता आम्ही निघालोय, ब्रेकफास्ट वगैरे करून जाणार आहे. चेक इन टाइम काहीतरी 2चा आहे. चेक इन 2चा आणि चेकआउट 11चा आहे. उद्या बट चेकआउट तुम्ही रिक्वेस्ट करून एक्सटेंड करू शकता इफ पॉसिबल. सो आम्ही चेक इन करायच्या आधी काहीतरी खाऊनच जाऊ. आणि मग आता सीएनजी साठी आलोय नेरूळला. तुम्हाला आमचा स्टॉप कळलाच असेल तर आधीचे ब्लॉग बघितले असतील तर, की आमचा एकमेव असा नाश्त्याचा हे आहे पॉइंट जिथे आम्ही नेहमी थांबतो आणि ब्रेकफास्ट करतो. लास्ट टाइम थोडी टेस्ट मला वेगळी वाटलेली, काय माहित नाही. आता तर 11-12 वाजलेत, पण त्यांचा फुल डे चालूच असतो. सो बघू, आम्ही नाश्ता करू आणि तिथून पुढे पण आम्हाला ऍक्च्युली ड्रायफ्रुट्स घ्यायला एपीएमसी मार्केटला जायचं. हे पण आम्ही त्याच्यात टाकू, कारण की आम्ही ना 2-3 वेळा खूप स्ट्रगल केलेलं. एपीएमसी मार्केटमध्ये ड्रायफ्रुट्सचे शॉप्स वगैरे असतात, पण नॉर्मल शॉप असतात त्याच्यात तर ते आपल्याला व्हरायटी एवढे नाही भेटणार. पण त्यांचा स्पेसिफिक कोणत्या डिव्हिजन ब्लॉक होता ना, कोणत्या ब्लॉक मध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे प्रॉपर भेटतील. म्हणजे तो एवढा मोठा आहे ना, तुम्हाला बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी भेटतील तिकडे. म्हणजे स्नॅक्स अँड ऑल त्याची पूर्ण एक टेस्ट करायला देतात आणि आपण टेस्ट करून मग आपण घेतो विकत. सो छान आहे. म्हणजे आम्ही काल लास्ट टाइम माझ्या पप्पांमुळे आम्हाला थोडंसं लक्षात आलं की नक्की कुठे, कारण की याच्या आधी आम्ही 2-3 वेळा गेलो पण आम्ही तिकडेच जाऊन शॉप मध्ये घ्यायचो. जे होलसेलर आहे तिथे जात नव्हतो आम्ही. सो आता ते पण आम्ही रेकॉर्ड करू ह्याच्यामध्ये आणि नक्कीच टाकू. कोणाला ना कोणाला तरी युजफुल होईल तो. इकडून लाईट कमी येते ना, सो कोणाला ना कोणाला युजफुल होईल, नक्कीच होईल. जसं आम्ही स्ट्रगल केलेले काही दिवस त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला मे बी हा व्हिडिओ बघून नक्कीच युजफुल असेल तो व्हिडिओ, आणि तुम्हाला थोडे डिटेल्स भेटतील की कुठे काय भेटतं, कोणत्या ब्लॉक मध्ये भेटतं आणि किती रेटला पण निगोशिएट करून सांगू. आम्ही लास्ट टाइम अक्रोड वगैरे पण घेतलेले 1650 का 1700 घेतलेले 1 किलोचे. सो बघू आता ह्यावेळी पॅरेंट्सला द्यायचंय. सो काजू सगळंच घ्यायचं ना, काजू बदाम वगैरे. मग ते त्याचे डिटेल्स वगैरे पण आम्ही तुम्हाला शेअर करू कितीला पडले आम्हाला. सो फ्रेंड्स, इथे वाशीचा जो गिफ्ट
कोणतं मार्केट आहे याला काय बोलू शकतो, इलेक्ट्रॉनिक्सच्या सगळ्या शॉप्स वगैरे आहे ना, इथून स्ट्रेट रोड आहे एपीएमसी मार्केटच्या एंट्रन्स साठी. सो सरळ सरळ जायचंय, पूर्ण सरळ सरळ जाऊनच तो डी का बी ब्लॉक आहे ते. ऍक्च्युली मल्टिपल गेट्स आहेत त्याचे, हा सो कन्फ्युजन होतं. आम्ही फर्स्ट टाइम आलो तेव्हा आम्ही पण चुकलेलो. सो इथून स्ट्रेट आल्यानंतर ह्याच्यामध्ये आतमध्ये एंट्री करून स्ट्रेट आहे आणि सरळ सरळच आहे पूर्ण, फक्त ब्लॉक आहे तो आम्ही ब्लॉक विचारू. नंबर आम्ही एकदा कन्फर्म करतो. सर त्यांनी सांगितलं आपल्याला ई ब्लॉक आहे. ब्लॉक आहे. सो डिरेक्टली सरळ सरळच जायचंय. जो मेन एंट्रन्स आहे ना तिथून आलं की सरळ सरळ जाऊनच चालू झालंय ना, झालंय. सरळ सरळ जायचंय. मी तुम्हाला म्हणजे कॅमेरा ऑनच ठेवते, लक्षात येईल. ह्याच्या पण पुढे जायचंय ना, हा क्रॉस करून. बट एकदा चेक करूया. हा ह्याच्या पण पुढे आम्ही खूप फिरून वगैरे यायचो, सो ते आयडिया नव्हती. पण हे डिरेक्टली रोड, आता हा मध्ये रोडला गेला तो पण क्रॉस करून सरळ जायचंय, कारण की हा आतलाच आहे. कारण की आम्हाला कन्फ्युजन झालेलं, त्याच्यामुळे क्लिअर करतो की हे सरळ सरळच आहे. रोड लागेल तुम्हाला एक, तो क्रॉस करून परत स्ट्रेट दुसऱ्या ब्लॉक म्हणजे तो ब्लॉक दिसला लक्षात येईल. हा काय डी, हा बघा हा ब्लॉक आहे. आय थिंक हाच आहे ना डी. डी हा 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 राईट. आपण टर्न मारून हा डी ब्लॉक आहे. ते ई बोलले, ई मध्ये पण तिकडे आहे, पण डी ब्लॉक मध्ये जायचंय. सो इथून आम्ही लेफ्ट घेऊन इथे आता कार पार्किंगला वगैरे थोडासा इश्यू आहे, पण इथे भेटून जाईल. भेटते, पण तेच आहे की परत तिकडे कोपऱ्यात लावा, परत इकडे या. नाही, या दुकानांच्या समोर त्यांचं माल बिल उतरवायचं असतं ना, तर त्याच्यामध्ये लावून देत नाही. पण असं पण मध्ये मध्ये टाकू शकतो. या साईडला ज्या लागल्या त्या गाड्या, या साईडला मध्ये ज्या गाड्या लागल्या ना तिथे लावू शकतो. कारण की इकडे ना, इकडे गाड्या लावल्या तर त्यांचा माल वगैरे उतरवायला हे येतात, ट्रक वगैरे. सो थोडा प्रॉब्लेमॅटिक होतं, ते लोक नाही देत लावून. सो इकडे ह्या साईडला तुम्ही, इकडे बघ ना, ह्या साईडला कुठे आहे का? नाही, हे पूर्ण फुलच असतं कधी पण या. इथे मध्ये मग इथे कोपऱ्यात कुठेतरी लावून लावलेलो, बट परत त्यांनी काढायला लावली. इथे लावू शकतो आपण, अशी लावू शकतो. इथेच लावूया आता गाडीच्या मागे. आणि सो गाईज गाडी आता पार्किंगला लावलेली आहे. या साईडला लावली. ई मध्ये नाहीये, ई मध्ये आहे. त्यांनी ई मध्ये सांगितलेलं, तरी पण आम्ही स्वतःचा शांतपणा करून ई मध्ये घुसलो. पण ते एंट्रन्स वगैरे सेम आहे, त्याच्यामुळे आम्हाला पण कन्फ्युजन झालं थोडं. सो डी मध्ये नसून ई मध्ये आहे ड्रायफ्रूट मार्केट. आणि असे मल्टिपल एंट्रन्स आहेत त्याचे. त्यातला हा एक एंट्रन्स आहे, समोर दिसतोय तो. त्या साईडला पण आपण येऊ. हा राईट, त्या साईडून पण येऊ शकतो. आणि याच्या आतमध्ये बरेच असे मल्टिपल शॉप्स आहेत आतमध्ये गेला. ड्रायफ्रूट मार्केट. अरे इथे पण चिल्ली दोन्ही आहेत, पण इथे जास्त आहे ते खायचं वगैरे पण जास्त. मसाले. तो मगाचा डी वाला होता, तो मसाला मार्केट होता. हा ड्रायफ्रूट मार्केट. इथून पूर्ण लाईन चालू होते ड्रायफ्रूट मार्केटची. आपण बघूया आता काय काय घ्यायचं. सो आम्ही आता इथे काजू, बदाम, मनुके, खारीक आणि काय घेतलंय अजून, खजूर घेतलेले आहेत. सो बिलिंग वगैरे तुम्हाला दाखवून देतो. काही जास्त कमी नाही केले त्या लोकांनी, हार्डली 20 रुपीज वगैरे याच्या काहीतरी कमी केले. होलसेल रेटच असतं. हा, होलसेल रेट आहे असं बोलतायत, आता माहित नाही किती. तो एकदा फायनल बिल झालं की ते पण दाखवून देऊ. आणि बरेच शॉप्स आहेत इथे, एकच सिंगल शॉप नाही आहेत, बरेच शॉप्स आहेत बाहेर इकडे. आणि त्या साईडला पण आहे, जे आपलं नमकीन वगैरे आहे त्याचे शॉप तिकडे सरळ आहे. फ्रेंड्स, गरमी खूप आहे. या गरमीत आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो आहोत ड्रायफ्रूट मार्केट. बघा प्रियंकाला किती स्वेटिंग झाले. खूप जास्त गरम आहे, बापरे. एसी लावलाय, बट तरी इम्पॅक्ट एवढा जाणवत नाहीये गरमीमुळे. सो मुद्द्याचं बोलूया आपण. शॉपिंग झालेली आहे. आम्ही घेतलेले आहेत अर्धा किलो काजू अर्धा किलो, बदाम 1 किलो, खारीक 1 किलो आणि मनुके अर्धा किलो. आणि काळा मनुका पण घेतलाय. काळा मनुका आमच्यासाठी घेतलाय. आणि तो रात्री भिजवून सकाळी म्हणजे खाल्ला पाहिजे. त्याचे बेनिफिट्स खूप आहेत. आता त्याचे बेनिफिट्स वगैरे आम्ही सांगत नाही, तुम्ही गुगल गेले ना तुम्हाला भेटून जातील. ऍक्च्युली आम्ही कधी ट्राय नाही करायचं. मला पर्सनली ते भिजवून ते गिळगिळीत होतात, नाही आवडत. पण ते हेल्थसाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे. सो ते पण तुम्ही डेली रुटीन मध्ये इन्क्लूड ऍड करू शकता. सो आम्ही अक्रोड,
ब्लॅक रेझिन्स आणि आणि बदाम. बदाम हे तीन हे गोष्टी तिन्ही रात्री गोष्टी भिजत रात्री घालतो. भिजत टाकतो आणि सकाळी खातो. सो ह्या सगळ्या गोष्टींचं सांगितलेलं टोटल बिल झालं 2700, 2700 रुपये झालेलं आहे. आणि त्याचं आणि- डिटेल आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये टाकून देऊ, कुठली गोष्ट किती कितीला रुपयाची होती. घेतलीये. आणि बाकीचे त्याच्यानंतर- सगळे आहे त्याच प्राइस मध्ये, हा. फक्त बदामामध्ये त्यांनी 940 चे 920 लावले, काही हा, जास्त त्यांनी कमी change नाही केलं. केले. ते बोलतात की ते ऑलरेडी होलसेल आहे, सो आम्ही अजून बार्गेनिंग नाही केलं. आणि जेव्हा तुम्ही बदाम वगैरे घ्यायला याल ना, तर त्यांचे ते वेगवेगळे प्रकार दाखवतील तुम्हाला. तर त्यातलं ना प्रेस करून ना बघायचं, तेल जास्त येतं. हा. सो तो बदाम घ्या. थोडं कॉस्टिंग मध्ये थोडंसं काश्मीर मध्ये सांगितलेली. हा, काश्मीरमध्ये त्यांनी सांगितलेली. आणि काही व्हिडिओज पण मी बघितलेले. बघितलेले. त्याच्यात असतं की, कारण की बऱ्याच ठिकाणी काय होतं की बदामातलं तेल काढून घेतलं जातं. बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये त्याचं ऑइल रिक्वायर्ड आहे. राईट. सो ते तेल काढून घेतलं जातं. मग ते ड्राय बदाम खाऊन अर्थ नाहीये मग ते. benefit नाहीये. हा, बेनिफिट नाहीये. सो थोडे जास्त पैसे मोजावे लागतील, पण ते असं हे घ्या बदाम जास्त की म्हणजे ज्याच्यात किती 100 रुपीचा हा, फरक जास्त होता, पण फरक पण नाहीये. हा. पण आपण आधी करायचो ना विचार, हा. नॉर्मली करतो, अरे हे 100 रुपयाचा बरोबर. वगैरे कमी आहे मग घेतो. पण ते तुम्ही त्यातलं प्रेस करून बघा, तो जो बदाम आहे ना तो प्रेस करून बघा, त्यातलं ऑइल रिलीज होतं. लिटरली तुम्ही हाताने प्रेस कराल तर ऑइल रिलीज होईल. सो ते पण तुम्ही तशा हिशोबानेच जे पण आहे बदाम किंवा अक्रोड मध्ये पण बरंच तेल असतं, सेम ओमेगा वगैरे. हा, तर ते Press करून तेल तुम्ही प्रेस check करा. करून तुम्ही ते अक्रोड वगैरे प्रेस करून बघा. जे जास्त तेल असेल तेच परचेस करा, कारण की ते ऑइल रिक्वायर्ड असतं आपल्या शरीरासाठी. सो आता आपण जाऊया इथून डायरेक्टली 1:15 वाजले. कामोठ्याला जाऊया. तिथे फॅमिलीला पिकअप करू, मग आपण कर्जतला रिसॉर्टला जाऊ. सो काही सगळे रेडी झालेले आहेत, सगळे एक्साइटेड आहेत ना. सो पॅकिंग झालेली आहे आणि गाडी पण आलेली आहे. सो आम्ही निघतो आता फटाफट. सन्या, से बाय बाय. आता सरळ रिसॉर्टलाच भेटू. केवढी मस्त आणि मोठी मूर्ती आहे. ही बघा माऊलीची मूर्ती आहे इथे कर्जतला एंट्री केल्या गेल्या. खूप मोठी मूर्ती आहे आणि खूप सुंदर आणि सुशोभित आहे. सुशोभित. इथून लेफ्ट होता ना. हो, त्याच्यावरूनच जायचंय. सगळी गँग जागी आहे मागे. आणि ह्या तिघांना झोपायला सांगितलेलं, त्या सोडून बहिणी झोपलेल्या आहेत बघा इकडे. बघा, मीरा सांगते तिच्या मम्मीला हॅलो करायला. मम्मी ढकात गेलीये. कर्जत मध्ये आम्ही एंट्री केली आहे. अजून 20-25 मिनिटं, 20 मिनिटात पोहोचू ना आपण. 20 मिनिटात आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचू. सो गाइस, दिस इज द रिसेप्शन एरिया और यहाँ पे सब हमारा फैमिली बैठा है. दे आर वेटिंग फॉर चेक इन प्रोसेस. सगळे बसलेत मस्त, वेटिंग करते. मराठीतच बनवतो. घेतलं त्याला. विलाचा एंट्रन्स आहे आणि इथे मल्टिपल विलाज आहेत. त्यातला आमचा 901D आहे आणि दुसरा दुसरीकडे आहे, तो खूप लांब आहे. सो हा वाला मी आधी तुम्हाला दाखवतो. सो हा एंट्रन्स आहे. इथून एक्सेस कार्ड वायरलेस आहे. सो हेच एक्सेस कार्ड आहे. आणि हा एक शॉर्ट लुक. इथे खाली एक शॉर्ट किचन आहे, फ्रीज आहे, पाण्याच्या बॉटल्स दिल्यात त्यांनी, सोफा कम बेड आहे, टीव्ही आहे. इथे वॉशरूम आहे. वॉशरूम मस्त नीट अँड क्लीन आहे आणि मोठं पण आहे. सो नेक्स्ट इथे एक चेअर दिलेली आहे, एक छोटा डायनिंग टेबल, काउंटर, आणि हा एक बेडरूम आहे. सो इथे पण पूर्ण नीट अँड क्लीन. आणि हा स्पेशालिटी इज द प्रायव्हेट पूल. प्रायव्हेट पूल आहे प्रायव्हेट पूल. हा इथे प्रायव्हेट पूल आहे. ह्याच्यात थोडी झाडाची पानं बिनं पडलेली आहेत. आणि ओव्हरऑल तरी मी सुखाला फोन करून सांगतो. त्यांना थोडं क्लीन करायचं सांग. आता आपण वरचा फ्लोअर बघूया.
सो ह्या स्टेअर्स आहेत वरती जायला. हा सेकंड रूम आहे. हा पण खूप मस्त आहे, क्लीन नीट आणि स्पेशियस आहे. आणि इकडचा वॉशरूम हे पण नीट अँड क्लीन आहे, हे पण स्पेशियस आहे. दाखवतो. सो मस्त आहेत, रूम्स आहेत छान नीट क्लीन. सगळ्यांना आवडला का रूम? हो गाईज, विला नंबर 2 आहे. 26 आहे. सॉरी, विला नंबर 26 म्हणजे आम्ही बुक केलेला त्यातला हा दुसरा आहे. मगाशी एक दाखवला तो आहे. आणि इथे रिसेप्शन आहे. इथून एंटर आल्याला फर्स्टच हा आहे. पहिलाच आहे हा विला. आणि तो इथून पुढे भरपूर लांब होता. सो आता प्रियंका क्विक टूर देईल तुम्हाला. तू देतोस का? मी देऊ. सो इथे आहे आमचा पार्किंग लॉन. पार्किंग काय बोलू लॉन शकतो. चुकलाय पण. लॉन खूप चुकलेला आहे. आणि इथून डायरेक्ट एंट्री आहे. इथे खिडकी उघडली डायरेक्ट आत जाता येतं. हॉल आहे या साईडला. सो एंट्री ह्या साईडला आहे, राईट साईडला. इथे एंट्री आहे. सो प्रियंका तुम्हाला दाखवेल. चल रे पुढे पुढे. मी दाखवते, तू हे कर. सो गाईज कम. हा आपला मास्टर लॉन आहे. मास्टर लॉन आहे. इथून आपण एंट्री करतो. ओके, हा एंट्रन्स आहे. हो, एंटर केला इकडे 101 काय? अरे रूम आहे तो. ओके, 2 रूम खालीच आहेत. नाही, एक वरती आहे. सो इथे असा खूप मस्त एरिया दिलाय. तुम्ही बसू शकता बॅग ठेवायच्या एरियात. खूप मोठा एरिया. सो हा वॉशरूम आहे. हा पण नीट अँड क्लीन आणि मोठा आहे. बट ही प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टी पेक्षा जुनी आहे. ही प्रॉपर्टी न्यू आहे. आणि ही थोडी त्याच्या आधीची असेल. आणि इथून आताला हा मोठा बेडरूम आहे. हा पण मस्त नीट क्लीन आहे आणि मस्त आहे. आणि इकडे पण एक पूल आहे, प्रायव्हेट पूल. मेन अट्रॅक्शन इथे हा क्लीन आहे त्या पूल पेक्षा. तिकडे पानं बिलं पडलेत. आणि त्यांनी सिटिंग एरिया पण दिलेला आहे इथे. आणि ऍक्च्युली इथे जास्त एरिया आहे त्या ह्याच्यापेक्षा. तिथे अप डाऊन आहे. आणि त्यांनी स्टडी हॉलमध्ये पण टीव्ही आहे. हा, बेडरूम मध्ये पण टीव्ही आहे आणि एसी पण आहे. लाइटिंग पण खूप असते. सो फ्रेंड्स, इथे आर्चरीसाठी आलेलो आहोत आम्ही सगळे. बाकी गँग आहे जी चिल्लर पार्टी, ती स्विमिंग पूलच्या इथे गेलेली आहे सगळे. सो गाईज आता शूटिंग पॉइंट करत आहे. शूटिंग ऑन 3. नाही, एक चान्स मिस झालेला आहे. पहिला लागलेला बट हा मिस झाला. गाईज इथे 2 गेम्स आहेत. एक तर हा शूटिंग वाला आहे आणि हा आर्चरी आहे. आर्चरी ह्या धनुष्य बाणाने ह्याच्यावर नेम साधायचा आहे आणि हा बंदुकीने नेम साधायचा आहे. सो आता हिचा नेम बघूया लागतोय का. पहिला लागलेला जो निलेशने पहिला लागलेला, दोघींचा पहिला लागलेला पण तो मिस झाला. 1 नंबर नेम आहे. नाही, हा नाही लागला. आता आपला धनुष्यबाण खेळाडू ट्रेनिंग देत आहेत. येलो वर गेला पाहिजे. बघूया हिचा नेम. कमॉन एकलव्या, कमॉन. एकलव्य बाण मारतोय. हा, तोंडाला मागे लागायचं नाही. मार. किती नंबर लागला? पडला का? 3 मध्ये लागला. ट्राय करते. बंदूक घेतलेली आहे खांद्यावर. बघूया नेम कुठे लागतोय. नाही लागला. अरे मिस झाला. जाणीवाने खेळाडू धनुष्य बाणाचा प्रयोग करताना. कम ऑन प्रियंका, ओढ आणि सोड. अरे किती नंबर लागलाय? 7, 6 आणि 5. गाईज हे इथे ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. सो ह्याची क्विक टूर घेऊया आपण. त्याच्या आतमध्ये एंट्री केल्या केल्या इथे डक्स आहेत, एकदम क्यूट आहेत. हा बघा एक किती मस्त बसलाय, छोटूसा डक. आपण जवळून बघूया त्याला. हा बघा 4 डक्स आहेत इथे, मस्त दिसत एकदम.
त्याच्यानंतर इथे वेगवेगळे प्लांट्स लावलेत त्याने, त्याची इन्फॉर्मेशन दिली. जसं नारळ आहे, तिथे पण प्लांट्स लावलेत आणि त्याची नावं हे दिली. आपल्या गावाला पण हा, हे तर सगळं आपल्याकडे पण आहे, बट एक शॉर्ट क्विक टूर असं त्यांनी केलेलं आहे. सो बघूया, आमचा माणूस शेतीत खूप एक्सपर्ट आहे. हा, माहिती देईल तुम्हाला कुठलं झाड कशाचं आहे. हे सीताफळाचं आहे. माणूस सांगतो सीताफळाचं, पण इथे पण लिहिलंय कुठलं झाड कशाचं आहे. ते आहे सोनचाफा. इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे प्रत्येक ह्याची. आणि यांनी असे टायर मध्ये लावलेले आहेत त्यांनी. शेवगा आहे ते. इथे प्रत्येक बोर्डवर अशी इन्फॉर्मेशन दिली आहे, निरगुडी. कुठलं झाड कशाचं आहे. क्विक टूर दाखवतो ह्याची. हे बघा, कुठलं झाड कशाचं आहे. आंब्याची, अजून कशा कशाची आहेत. अरे हे आपण नर्सरी मधून घेतले ना त्या दिवशी, नाही रे. काही वेगळे आहे. आणि इथे असे मल्टिपल विलाज आहेत, बघू शकता सराउंडिंग. मस्त आहे ना. आता वेदर पण खूप छान झालंय, 6 वाजलेत, ऊन पण नाहीये जास्त. गाईज इथे तुळशीचा प्रकार डिस्कशन चाललंय तुळस आहे की काय. ह्याचा स्मेल एकदम असा हर्बल टाईप येतोय. सो हे लोक सगळे वास घेऊन बघताय. कुठला तरी प्रकार पण हे तुळशीचाच प्रकार आहे. इथे मल्टिपल तुळस आहेत, या सगळ्या तुळसच आहेत इथे लावले. मंजुळा आहे. हा, मंजुळा आहेत, बरोबर, तुळसच आहेत. तुळस आहे. मंजुळा घेऊन लावू शकता तुम्ही. हे बघा, इथून मंजुळा घेतात आणि हे इकडे बदक सारखे ओरडतात, गड 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 असे ओरडतायत. चला तर आपण ही टूर झालेली आहे फार्मची. तर आता आपण जाऊया पूल मध्ये, कारण 6 वाजले. 7 वाजता म्युझिकल पूल बंद होणार आहे आणि आमचे छोटे कार्टून तिकडे आहेत सगळे. सो आता आम्ही तिकडे जातो पूलवर. तर प्रियंका नाही येणार आहे, तर मी उतरतो आतमध्ये त्यांच्या बरोबर. हा, कडक उतरणार आहे. हा मला पोता नाहीत, बट स्टील मजा करायला म्हणून उतरे. पोहता येत नाही. सो फ्रेंड्स, आता इव्हनिंगचे 7 PM झालेले आहेत आणि ह्याची स्विमिंग करून झालेली आहे. लहान मुलांच्या ट्यूब घेऊन खेळत होता हा. लहान मुलांच्या tube आणि मध्ये. लहान मुलांचं section आहे आणि ते मोठ्या मुलांचं section आहे. ऍक्च्युली हायटी पण होता इथे. किती होता, 6 पर्यंत होता ना, 5 ते 6 का 4:30 to 6 इथे एक आहे. इथे एक होता आणि डायनिंग एरियामध्ये जो रेस्टोरंटचा डायनिंग एरिया आहे तिथे पण त्यांनी ठेवलेला. त्याच्यामध्ये पकोडे आणि हा, चहा म्हणजे आणि शिमला कॉफी होते. मिरचीचे होते ते पकोडे. कॉफी आणि चहा असे टेस्ट ऑप्शन्स होते. वाईज ओके होते, हा, म्हणजे नॉट गुड नॉट बॅड, ओके होते. आणि यांचा आता आम्ही फ्रेश वगैरे, आम्ही तर रेडीच आहोत. हे लोकांनी बाकीचे छोटे चिल्ल्या पिल्ल्या आहेत त्या रेडी होतील आणि मग काय खेळायचं, गेम वगैरे काय बघायचे. हा, मग काहीतरी 7 इंडोर वाजले. गेम चेक करू. आणि आम्ही असं प्लॅन केलं की बॅडमिंटन पण आहे खेळायला, बॅडमिंटन खेळू. मनीषा ताईचा बर्थडे आम्ही प्री बर्थडे सेलिब्रेशन करायचा ठरवलं इथे. संध्याकाळी संध्याकाळी करूया. सो त्यासाठी आम्ही केक घेऊन येऊ आणि रूमवरच करू. रूमवरच करूया, विलामध्ये करू आम्ही. फुल पार्टी बर्थडे. आणि अजून काय मग डिनर वगैरे करू. डिनर इन्क्लुडेड हा, डिनर इन्क्लुडेड आहे. डिनर इन्क्लुडेड आम्ही आहे. पॅकेज घेताना असं घेतलेलं की लंच/डिनर, तुम्ही लंच घ्या किंवा डिनर घ्या आणि मॉर्निंगचा ब्रेकफास्ट, तसं पॅकेज घेतलेलं. सो आम्ही डिनर प्रिफर केलं, तर आता आपण लेट चेक इन केलेलं. सो आता डिनर करू आणि त्याच्यानंतर बर्थडे सेलिब्रेट करू. बर्थडे सेलिब्रेट करू आणि नंतर गप्पा गोष्टी, अजून रूम मध्ये काय टाइमपास करायचा असेल तो. माझ्या डोक्यात होतं की काहीतरी डान्स वगैरे करायचे. बघू आता एक्झिक्यूट होतोय की नाही. चांगले छोटे छोटे डान्सर आहेत आपल्याकडे. आले एक एक रेडी होऊन आलाय. हाय बोल. सो आता बघूया हे लोक रेडी होऊन आला काय प्लॅन करतात. बॅडमिंटन खेळायला जाऊ किंवा दुसरी काही ऍक्टिव्हिटी असेल तर ते चेक करू. सो फ्रेंड्स, आम्ही आता इंडोर गेम खेळायला आलेलो आहोत. इथे कॅरम खेळतात. इथे कोणालाच कॅरम खेळता येत नाही, पण सगळे ट्राय करतात. इथं कॅरम खेळायला बसले. इथे फुटबॉल पण आहे आणि पूल पण आहे. सो इंडोर गेम्समध्ये सगळं आहे. ग्रीन टाकायचा गेम पण आहे आणि चेस आणि लुडो पण आहे तिथे. सो आता मजा करू आणि नंतर डिनरला जाऊ. प्रत्येक जण आपापला ग्रुप बनवून खेळतोय. इथे प्रियंका आम्ही खेळतोय, तिथे लुडो खेळताय आणि इथे पण हे लोक कॅरम खेळतात.
ते सगळे मस्त एन्जॉय करतात. हे खेळ खेळ बोलतात, सो मी आता कट करताना खेळतो. अरे आपला गेला, आपल्याला भेटला. सो गाईज लुक ॲट द व्ह्यू. एवढा सुंदर रात्रीचं खूप वाटतं सुंदर ना, वाटतंय. लाईटिंगमुळे खूप छान वाटतंय. ऍक्च्युली डोळ्यांना जास्त छान वाटतंय ते ह्याच्यात हा proper ह्याच्यात capture हा नाही होत. एंट्रन्स आहे आणि इथे आमचा लेफ्ट साईडला विला होता आणि इथून एंट्रन्स करून इथे रिसेप्शन आणि डायनिंग एरिया इथेच आहे. सो आता आम्ही लंचला चाललोय, सॉरी आम्ही डिनरला चाललोय. सो बघूया डिनरमध्ये काय काय. तोपर्यंत आम्ही घेतलाय हा पास्ता आणि हे काय स्वीट पोटॅटो होतं ना काहीतरी, हनी चिली आहे, हनी पोटॅटो हनी चिली. गुलाबजामुन देऊन टाकला. लोक माझं फेवरेट. आणि हे फिरणी आहे आणि नूडल्स पण आहे, ते मडपुडी पण आहे, पुडिंग रे. मड पुडिंग आहे, नूडल्स आहे आणि मनीने सलाड पण घेतला आणि पनीरची भाजी मला घेतली. दुसरं काही भेटलं नाही हो. म्हणून सॅलड घेतलंय. हा सो बघू आता दुसरे आयटम येतील तेव्हा ते पण ॲड ऑन करू. पण टेस्टी आहे फूड. ते पण आयटम आलेले आहे. सो गुलाबजामुन मी आज परत घेतले. रोटी व्हीट रोटी होती, नान होते आणि इथे काय बिर्याणी आहे आणि हा चीज बॉल आणि ही पनीरची भाजी. एवढे सगळे आयटम आहेत आणि फूड खरंच खूप टेस्टी आहे. हे सगळे एन्जॉय करतात फूड. आणि ब्ल्यू कलरचं ब्लूबेरी ड्रिंक पण आहे आणि आईस्क्रीमचा हे पण आहे, फ्रीज पण आहे त्याच्यात मल्टिपल आईस्क्रीमचं. गाईस बघा हे कॉम्बिनेशन प्रियांकाने जे केलं. हा व्हॅनिला आईस्क्रीम होता आणि गुलाबजामुन त्यांचे एकदम ऑसम होते. ते फ्रेश करून दाखव किती हे तेव्हा किती ज्युसी आणि मस्त आहेत. आणि गुलाबजामुन विथ हॉट गुलाबजामुन विथ कोल्ड आईस्क्रीम. एवढे जबरदस्त कॉम्बिनेशन. व्हॅनिला आणि हा व्हॅनिलाचं चांगलं लागतं ऍक्च्युली कॉम्बिनेशन. हे कॉम्बिनेशन तुम्ही कधी ट्राय करा, हॉटेलमध्ये मस्त आहे. स्पेसिफिकली हे वेगळं भेटतात. सो आम्ही हे कॉम्बिनेशन केलंय. सो आम्हाला हे एक स्वीट डिश एकदम टेस्टी लागतं. मस्त आहे एकदम. सो गाईज मी पण खाऊन घेतो ना तर प्रियंका संपून टाकेल. संपलं तरी आहे भरपूर अजून. एंट्रन्सच्या बाहेर भिडेची स्कूटर ठेवले. एवढी भारी स्कूटर आहे, किती मस्त दिसते. अरे अरे पळू नका. विरा आणि अन्वी गेली फोटो काढायला, त्यांचे फोटो काढतो आता आणि मस्त अट्रॅक्शन आहे. या लोकांनी भिडेच्या स्कूटरला फुल फेमस करून टाकलेलं आहे. कधी बसून इथेच फोटो काढतायत. अन्वी बिचारी कंटाळली आहे तरी निघत नाहीये. टायर पंक्चर. अरे टायर पंक्चर झाला. नाही आहे. नाही तो तशीच फाडकं. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. वेलकम टू लाईफ विथ नीलप्रिया. नेहमीच आमची गडबड होते ॲज युजल. सो आता नेक्स्ट डे आहे आणि सगळेजण रेडी झाले आहेत पूलमध्ये जायला. तुम्हाला आणि नॉर्मली सकाळी तुम्हाला असा पक्ष्यांच्या आवाजाने जाग येते, बट इथे चिमण्यांच्या आवाजाने जाग आली आहे. आवाजाने जाग येते. काय बोलतोय? पक्षी चिमणी पण पक्षीच आहे. हा बघा आमचा चिमण्या इकडे आहे. मोबाईल पडेल. मोबाईल पडेल तर चिमण्या दाखवते. या सगळ्या चिमण्या पूलच्या इथे जमा झालेल्या आहेत आणि एक मोठी चिमणी जाते हातमध्ये. चिमणा जातोय. छोट्या चिमण्या वागतात. एक तो फुल स्विमिंग कॉस्ट्युम घालून आलेत. पाण्यात उतरलाय. स्विमिंग कॉस्ट्युम घालून आलेत प्रॉपर. सो आता आपण पण जाऊन थोडी मजा करूया पूल मध्ये. जाऊयात. हा आणि गाईज तुम्हाला जक्कुझी पण दाखवतो. मगापासून भरत ठेवलाय. पण तो काही भरत So, नाहीये. खाली जाऊन दाखवूयात ना. खाली जाऊन चालेल. दाखवूयात. ठीक आहे, खाली जाऊन तुम्हाला जक्कुझी दाखवतो आणि पूल सगळे मस्त एन्जॉय करतात. चला आपण पण जाऊया पूल मध्ये. काल आम्ही गेलो नव्हतो, आज जाऊ. काल मी गेलेलो, ही नव्हती गेली. सो हिला टाकतात पाण्यात. चल लवकर जाऊयात. नंतर ब्रेकफास्ट पण करायचं. हा, breakfast पण करायचं. अर्धा तास वगैरे टाइमपास करूयात हो. आणि जाऊयात. सो गाईज इथे सगळे रेडी झालेले आहेत, पूल मध्ये एन्जॉय करतायत आणि हा प्रायव्हेट पूल आहे आपल्या विलाला लागून. हा ढकल. 1 2 3. हे पडेल करू पूल मध्ये. आणि हे लोक इथे बसलेत मजा करतात. आणि अजून एक अट्रॅक्शन म्हणजे ती जक्कुझी आहे. तुम्ही बराच वेळ झाला भरायला लावलाय, त्याला खूप टाइम लागतो भरायला. सो हा इथे एक जकुझी आहे मस्तपैकी. त्यात थोडे मुंगळे पण स्विम करतात. सो हा पण एक अट्रॅक्शन आहे. विरा जाना.
आणि हा बघा, हा विला आहे आपला बॅक साईडने. ए आंघोळ झाले. आणि हे इथे शार दिले त्यांनी बाहेरच्या साईडला, म्हणजे तुम्ही डायरेक्टली बेडरूम मध्ये जाऊ नये. आणि इथे बाथरूमचा पण एक्सेस आहे डायरेक्टली. सो चला मग आपण पण थोडा एन्जॉय करूया बरोबर. सो गाईस, सगळ्यांचं पूलमध्ये एन्जॉय करून झालेलं आहे आता. आणि सगळे रेडी होते आणि रेडी होऊन मग आम्ही ब्रेकफास्ट करायला जाऊ. आणि बघू ब्रेकफास्ट मध्ये काय काय आयटम आहे. आम्ही ऑनेस्ट रिव्ह्यू देऊ. निलेश काय काय घेणार आहे? निलेशचा डोळा आहे, स्ट्रॉबेरी मिल्कशेक लाईन आहे. आपण मग घेऊ त्यावेळेसच कलेक्ट. नाही तू शो तरी कर सगळं राऊंड मारून. क्राऊड्स वगैरे सांबर आहे. इडलीला पाहिजे. इडली आहे ना. हो, सांबार ठेवला. मस्त रेड वेलवेट केक वगैरे आहे. अजून चटणीज आहे, डिफरंट व्हरायटीज ऑफ चटणीज. ते इडली मैसूर, तो बोंडा आहे का? मैसूर बोंडा आहे. नाही तो हे मैसूर बोंडा आहे. ते छोले आहे, छोले, आलू पराठा संपलाय. भटुरे. इकडे आहे उपमा, आलू पराठा संपलेला आहे, ब्रेड बटर, जाम आणि सो गाईज, आता आम्ही चेकआउट करत आहोत. आणि करताना वेलकम ड्रिंक पितोय. इथे कोकोवारे संपलं. येताना वेलकम ड्रिंक नव्हतं भेटलं म्हणून चेकआउट करताना वेलकम ड्रिंक पितोय. आणि आता रिसेप्शनला वेट करतोय कारण दुसरी एक ओलामधून कॅब बुक केली, ती येते. सो ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स असा होता की फूड वगैरे क्वालिटी तर खूप मस्त होते. ब्रेकफास्ट पण छान होता, डिनर पण छान वगैरे पण होतं. ओके. फक्त आम्हाला एक इश्यू झाला की सकाळी पाण्याचा इश्यू झाला, थोडं पाणी गेलेलं मध्येच. आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने आलं, पण 1-1.5 तास ऑलमोस्ट आम्हाला वेट करावा लागला. आणि विला किंवा बाकीचे जे पॉईंट्स आहेत, गेमिंग झोन अँड ऑल, ते थोडे लांब असल्यामुळे मग प्रत्येक वेळी, आता आम्ही 9 लोक होतो, तो एका गाडीवर एवढे लोक बसणार नाही, प्रत्येक वेळी. सो त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळी म्हणजे ह्यांचा इन हाऊस ड्रायव्हर आहे, एक गाडी ठेवली आहे त्यांनी. मग त्यांना कॉल करायचं, ते आपल्याला पिक करणार आणि जे काही लोकेशन असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला पूल जवळ जायचं किंवा गेमिंग झोन वगैरे मध्ये जायचंय, तर तिथे ते ड्रॉप करणार. पण त्याच्यासाठी थोडासा वेट करावा लागत होता. आणि सेकंड थिंग, परत आपल्याला कशाचा इश्यू झाला रे सकाळी पाण्याचा झाला. आणि सर्व्हिस आता रिस्पॉन्स प्रॉम्प्ट सर्व्हिस नव्हती त्यांची, थोडंसं डिले वगैरेच होत होतं त्यांच्याकडून. जर सर्व्हिस सोडली तर बाकीचं मग रूम आणि फूड क्वालिटी खूप चांगली होती. आणि स्विमिंग पूल एका रूम साठी आम्ही 2 विला बुक केले. त्यातला एका विलाचा जो आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवलाय तो थोडा स्क्वेअर शेपचा आणि मोठा होता, बट जो दुसऱ्या रूमचा होता तो असा क्लीन पण नव्हता तो. सो सगळेजण इकडेच आम्ही थोडाफार एन्जॉय केलाय. सो थोडं क्लिनिंग मध्ये त्यांनी इम्प्रूव्हमेंट केली तर बरं होईल. ह्यांचा जो पूल आणि इंडोर गेम आहे ते चांगलं, ते क्लीन ठेवले त्यांनी. फक्त जे प्रायव्हेट पूल होते त्यातला एक थोडा ओके होता. आणि एका विलामध्ये त्यांनी जकुझी, बाथटब आणि पूल, बाथटब भरायला गेलं पाणी संपलं. टाकी खाली झाली, त्यांची टाकी खाली झाली. त्याच्यामुळे आम्हाला पाण्याला खूप म्हणजे आंघोळीला खूप वेट करावा लागला. सो ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला, त्याच्यानंतर आम्ही सगळे रेडी झालो. सर्व्हिसचा इश्यू सोडला तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. सर्व्हिस मध्ये थोडं त्यांनी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे असं आम्हाला वाटतं. प्रॉपर्टी अशी आहे की ते लोक विलाज सेल करतात. सो आणि माईट बी ज्यांनी विकत घेतलेले ते लोक मग रेंट आउट करतात थ्रू संस्कृती, पुष्पम संस्कृती, अशी कन्सेप्ट असेल. त्याच्यामुळे सर्व्हिस थोडी डाऊन साईड आहे. म्हणजे सर्व्हिसला आम्ही रेट करायचं झालं तर 6 out of 10
देऊ शकतो. फूडला मी 10 आउट ऑफ 10 देतो, हा. कारण की फूड ऍक्च्युली खूप छान हा. होतं. म्हणजे कुठलीही भाजी अशीच द्यायची म्हणून नाही दिली त्यांनी. त्यांची जी प्रॉपर टेस्ट असते, अरोमा वगैरे सगळं हम्म. बेस्ट होतं. म्हणजे फूडला तर मी 10 आउट ऑफ 10 देते. आणि गेमिंग वगैरे पण छान होते, जे काही आम्ही खेळलो. अजून काय इन हाऊस गेम पण छान होते, छान होते. आउटडोर गेम पण छान होते. इनडोर आणि आउटडोर दोन्ही चांगले होते. आणि अबाउट बुकिंग मी सांगेल तर मी मल्टिपल ह्याच्यावर चेक केलं तर अगोडा आणि मेकमाय ट्रिपवरती थोडं प्राईस कमी कमी होतं. होत्या. त्यांचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर उलट खूप जास्त जास्त. मग मी मेकमाय ट्रिपवरून केली, त्याच्यामध्ये मी ब्रेकफास्ट इन्क्लूड केला. ओके, तर ब्रेकफास्टमध्ये असं होतं की आता मी 2 विला केलेले. नॉर्मली 8,000 दाखवतं, इन्क्लुडिंग GST ते 9,000 समथिंग येत होतं. आणि ब्रेकफास्ट ॲड केला तर ते सीधा 13,000वर जात होतं. मग मी ब्रेकफास्ट आणि लंच/डिनर असा एक ऑप्शन होता, तो सिलेक्ट केला. म्हणजे आयदर लंच और डिनर आणि ब्रेकफास्ट. तर त्याच्यामध्ये 13,600 आले. सो मी तो सिलेक्ट केला आणि क्रेडिट कार्डची ऑफर लावून मग टोटल 13ला पडला तो. सो डील चांगली भेटली. सो सांगायचा मुद्दा एवढाच की तुम्ही पण चेक करताना 2-3 आणि वेबसाईटवर कम्पेअर करा. फॅमिली रूम किंवा असं काही डिरेक्टली प्रकार नव्हता. जेव्हा ह्याने काय केला, मल्टिपल पीपल म्हणजे 9 पीपल आणि 2 रूम्स असे हे केले, त्यावेळेस ते विलाचे ऑप्शन आले ना म्हणजे तुला. विलामध्ये नाही तसं नव्हतं. मी काय केलेलं की 9 डायरेक्ट टाकले आणि एकच रूम टाकला. हा. सो त्यांनी 2 ह्याच्यात डिवाइड केला. त्यांनी डिलक्स रूम सजेस्ट केले की 3 लोकांसाठी डिलक्स रूम 3 घ्यायचे. तर इंट्रिग 9 येतात. आणि खाली ऑर करून विलाचे ऑप्शन होते. तर विलामध्ये मॅक्झिमम 4 पीपल ते अलाव करतात. सो 4 अडल्ट आणि 1 चाइल्ड. सो मी तसे 2 विलामध्ये ॲड केले, 4 अडल्ट 1 चाइल्ड, टोटल 10 झाले मग. आणि मग त्याचं बुकिंग केलं. असं डिरेक्टली दाखवत नव्हतं ना विला वगैरे, ते दाखवत नाही, होतं. दाखवत होतं. ऑर मध्ये दाखवतात ते खाली. तुम्ही आयदर रूम घ्या किंवा विलाचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. पण ते ही सगळं मेकमाय ट्रिपमध्ये मला भेटलं. गोवा बिबोवरती असा ऑप्शन नव्हता भेटला आणि त्यांच्या वेबसाईटवर तर नाहीच. सो तुम्ही पण मल्टिपल वेबसाईटवर चेक करा, चांगली डील भेटेल हा. आणि एक्सप्लोर करू शकता. प्रॉपर्टी चांगली आहे. मोठी आणि चांगली आहे, हा. फक्त थोडंसं सर्व्हिसमध्ये त्यांनी इम्प्रूव्हमेंट बरोबर. करावी. आणि दुसरं काय होतं, विला ते बुकिंग करताना इन केस तुम्ही बुक करत असाल ना, तर तुम्ही आधीच कन्फर्म करा की जर इन केस फॅमिली असेल तर 2 सेपरेट विला करत असाल तर तुम्ही एकदा कॉल करून कन्फर्म करा. पण आम्ही पण की, भरपूर हा. ट्राय केलेलं कॉलिंगला. कॉल त्यांचा तो रेकॉर्डेड इंटरकॉम टाईप आहे. सो 1 सिलेक्ट करा रिझर्वेशन रूमसाठी, बट कुणी पण ते उचलत पिक नाही. करत नव्हतं. सो त्यांना मे बी एकदा आम्ही त्यांना पण सांगितलं की आम्ही मल्टिपल कॉल्स ट्राय केले पण कोणाचा रिस्पॉन्स नाही आला. सो इन केस आता मग बाकीचे लोक कसं कनेक्ट करणार ट्राय करा कॉल होत असेल तर. हा, आधी कन्फर्म करा, कारण की आम्हाला थोडासा इश्यू झाला की एक 2 रूम लांब लांब होते. मध्ये बराच डिस्टन्स होता. वॉकिंग ऑलमोस्ट 10 मिनिट्सचा असेल, वॉकिंग जर जायचं असेल तर. सो गाईज, ओव्हरऑल हा आमचा एक्सपिरियन्स होता. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं करायला नसेल विसरू तर नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येतील. सो बाय बाय. See you in next vlog. नेक्स्ट व्लॉग.